संपूर्ण महाराष्ट्रावर सुपर एल निनोचा मोठा धोका. राज्यात पुन्हा एकदा सुपर एल निनो सक्रिय होतोय. या तारखेनंतर राज्यात पाऊस घेणार सर्वात मोठी विश्रांती. शेतकऱ्यांची झोप उडवणारी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली, कारण की एल निनो पुन्हा एकदा डोकं वर काढतोय, ज्यामुळे आता या 7 जिल्ह्यामध्ये अक्षरशः दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी एक अतिशय भीतीदायक बातमी समोर आली, कारण की या जिल्ह्यांमध्ये पाऊस होतोय कायमचा बंद. राज्यात गेल्या अनेक दिवसापासून कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरू आहे. काही ठिकाणी पावसाची तीव्रता इतकी वाढली की शाळा कॉलेजला सुट्ट्या देण्यात आल्या. दरडी कोसळत आहेत, रस्ते जाम होत आहेत, पुलावरून पाणी वाहते, रेल्वे बसेस ठप्प झाल्यात. पण तेवढ्यात अरबी समुद्रातून एक विचित्र घडामोड घडली, ज्याने सगळं चित्र बदलवून टाकलं. जून महिन्यामध्ये पाऊस अत्यंत कमी झाला होता. जुलैच्या सुरुवातीला थोडाफार पाऊस सुरू झाला की लगेच जुलैत पुन्हा गॅप पडला. ऑगस्टमध्ये सुरुवातीला फारसा पाऊस झालेला नाहीये, पण तेवढ्यात चर्चा सुरू झाली एल निनोची. खरं तर शेतकऱ्यांनी जुलै महिन्यात पेरण्या करून टाकल्या होत्या. त्यावेळेस त्यांना वाटलं होतं की कशाचा दुष्काळ आणि कशाचा एल निनो, पण तो जो एल निनो होता तो सुप्त अवस्थेत होता. त्याने कुठेतरी दडी मारून ठेवली होती आणि अखेर तो समुद्राच्या पोटातून डोकं वर काढतोय, ज्यामुळे आता या 7 जिल्ह्यामध्ये अक्षरशः दुष्काळ पडणार आहे. शेतकऱ्यांसाठी ही अतिशय धक्कादायक बातमी आहे, कारण की अरबी समुद्राच्या मधोमध एक विचित्र घटना घडली आणि ज्याने तो एल निनोचा राक्षस आता दुप्पट मोठा होऊन सुपर एल निनोच्या रूपात सक्रिय झालाय, ज्याचा फटका महाराष्ट्रातील या 7 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना बसणार. कारण की या तारखेनंतर राज्यातला संपूर्णपणे पाऊस बंद होतोय. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्यात आणि त्यांच्या आता पेरण्याचं काय होणार, हा प्रश्न आता अतिशय महत्त्वाचा असतानाच एक तारीख जाहीर करण्यात आली. त्या तारखेनंतर राज्यातल्या पावसाचं भविष्य अतिशय बिकट होतंय. खरं तर या बातमीवर सुरुवातीला कोणीच भरोसा ठेवला नाही, कारण की पाऊस सुरू आहे आणि तेवढ्यातच पाऊस बंद होणार अशी बातमी आल्यानंतर सगळ्यांना वाटलं की सगळं खोटं आहे. पण लक्षात घ्या, सरकारनं देखील या गोष्टीची भीषण तीव्रता लक्षात घेऊन राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांना इशारा दिलाय की पाऊस जर तुमच्याकडे पडत असेल तर तुम्ही नशीबवान आहात, पाणी जपून ठेवा, कारण की या 7 जिल्ह्यामध्ये आता इथून पुढे पाऊस येणार नाही, ज्यामुळे शेतीचं नुकसान होणार, जनावरांना प्यायला पाणी मिळणार नाही. आणि याचाच पुरावा म्हणून अरबी समुद्राचा एक सॅटेलाइट फोटो देखील दाखवण्यात आलाय, जो अलीकडेच काढला गेलाय आणि ज्या समुद्राच्या मधोमध एक विचित्र आणि भयानक प्रणाली सक्रिय झाली. सुरुवातीला वाटलं की या प्रणालीमुळे पाऊस आणखी वाढेल, पण घडलं उलटच. खरं जर आता उदाहरण द्यायचं झालं तर काल रात्री तुम्ही पाहिलं असेल की अनेक ठिकाणी ढगफुटी सदृश्य पावसाचा इशारा दिला होता. मराठवाड्यात देखील पाऊस येईल असं सांगितलं होतं, पण पाऊस कुठेही फारसा पडला नाही. आणि आज सकाळी तर जिथे पाऊस पडत होता तिथे देखील तो बंद झालाय. तुरळक ठिकाणी पाऊस सुरू आहे. स्वतः मुख्यमंत्र्यांनी ढगफुटीचा अलर्ट दिला होता, पण ते सगळं खोटं ठरलं, कारण की ढगफुटी गेली आणि एल निनो आलाय. एल निनोने तो पाऊस पुढे ढकललाय आणि एल निनो आता त्या पावसाला आपल्याकडे खेचायला सुरुवात करतोय. आता हे ढग पळणार आहेत आणि ते ढग देशातल्या वातावरणातून बाहेर निघून जातील. त्यामुळे सरकारनं तातडीने ही बदललेली परिस्थिती लक्षात घेता सॅटेलाइटचे फोटो मागवले आणि त्याच्यामध्ये ज्या राक्षसाची चर्चा जून मध्ये होती, ज्याची भीती समस्त शेतकऱ्यांना होती, तो राक्षस आता सक्रिय झालाय, ज्यामुळे या 7 जिल्ह्यामध्ये आता पाऊस होतोय कायमचा बंद. पहिल्यांदाच ऑगस्ट मध्ये पावसाळा बंद होतोय, ज्यामुळे एक तारीख जाहीर करण्यात आली. त्या तारखेपासून संपूर्ण शेतकऱ्यांना मोठा धोका सांगितला गेलाय, कारण की या तारखेपासून पाऊसच होतोय गायब. आता 36 जिल्ह्यापैकी 20 जिल्हे असे आहेत की जिथे अतिशय तुरळक पाऊस, तर 7 जिल्हे असे आहेत की जिथे एक थेंबही पाणी पडणार नाही, प्यायलाही पाणी उरणार नाही आणि ज्याचा फटका 5 कोटीहून अधिक लोकांना बसणार. मग सरकारने एका परिपत्रकामार्फत शेतकऱ्यांसाठी माहिती दिलेली आहे. मग त्या परिपत्रकामध्ये कोणत्या 20 जिल्ह्यांची नावं आहेत की जिथे सगळ्यात मोठा फटका बसेल आणि कोणते ते असे 7 जिल्हे आहेत की जिथे प्यायला देखील पाणी उरणार नाही आणि जिथे कायमचा पाऊस बंद होणार. महाराष्ट्रातल्या कोणत्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची देखील टंचाई निर्माण होऊ शकते, कोणती ती तारीख आहे की त्या तारखेपासून महाराष्ट्रातला पाऊस बंद होतोय, चला जाणून घेऊया संपूर्ण सविस्तर रिपोर्ट. जून मध्ये मान्सून सुरू व्हायला पाहिजे होता, पण तो सुरू झाला जुलै महिन्यात. सुरुवातीला महाराष्ट्रात दमदार पाऊस झाला. कोकण किनारपट्टी, ठाणे, पालघर, त्याचबरोबर मुंबई, पुणे, त्याचबरोबर सांगली, सातारा या जिल्ह्यांमध्ये अक्षरशः हाहाकार उडाला. पण तेवढ्यात अमेरिकेची हवामान संस्था नोवाने एक सॅटेलाइट फोटो जारी करून तो थेट देशाच्या पंतप्रधानांना पाठवला आणि त्यांच्या माहितीनुसार म्हणजे 1950 नंतर म्हणजे
70 वर्षात पहिल्यांदा एक अतिशय भीषण परिस्थिती निर्माण होते, कारण की अरबी समुद्राच्या पोटात एक असा विचित्र बदल झालाय आणि ज्यामुळे आता कोरडे वारे वाहू लागणार. भर पावसात महाराष्ट्राची झोप उडवणारी एक विचित्र बातमी समोर आली. खरं तर जून महिन्याच्या एंडिंगला पाऊस आला, तो जुलैला वाढला. ऑगस्ट तर सुरू होताच, पावसाचं वातावरण पाहायला मिळालं होतंच. पण आता पहा, एल निनोचा हा धोका पावसाळा सुरू व्हायच्या आधीपासून सांगितला गेला होता. लोक पाऊस सुरू झाल्यावर म्हटले खोटा आहे. बातम्यावाल्यांनी, न्यूजवाल्यांनी TRP साठी खोट्या बातम्या पसरवल्या असं सांगितलं गेलं. पण लक्षात घ्या, एल निनो कुठेच गेला नव्हता, तो तिथेच होता. पण त्याला विरोध करणारा IOD म्हणजे इंडियन ओशन डायपोल नावाची प्रणाली हिंदी महासागरात तयार झाली होती आणि त्याच्या जोरावर हवामान बदल झाला आणि त्यामुळे थोडा बहुत पाऊस पडला. आता लोकांना वाटलं नाही आता प्रचंड पाऊस पडेल. लक्षात घ्या, सुपर एल निनोचा राक्षस आता तितक्याच तीव्रतेने फैलावू लागलाय, ज्यामुळे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मोठा धोका निर्माण झालाय. एक तारीख जाहीर करण्यात आली, त्या तारखेनंतर महाराष्ट्रात 20 जिल्ह्यामध्ये पावसाचा एक थेंबही पडणार नाही. दुष्काळ तर 100% फिक्स. पण खरं संकट आता वेगळंच आणि ते तीव्र होत आहे. आता याचीच भीषणता ओळखून जागतिक आरोग्य संघटनेने एक अलर्ट दिलाय. देशाचे पंतप्रधान यांनी देखील तातडीनं नीती आयोगाच्या बैठकीत सर्व राज्याच्या मुख्यमंत्र्यांना युद्ध पातळीवर तयार राहण्याचे आदेश दिले. कारण की अचानक पाऊस बंद होणं आणि पावसाळा कायमचा संपणं ही पहिल्यांदाच गोष्ट होते. त्यामुळे एक तारीख जाहीर करण्यात आली, शेतकऱ्यांसाठी सूचना देण्यात आल्या. मग आता शेतकऱ्यांनी नेमकं काय करायचं? कोणते 7 जिल्हे आहेत की जिथे काही थेंब पाऊस पडणार नाही? पाऊसही बंद कुठे कुठे होतोय? काय अंदाज आलाय? तर पहा, सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण आता लक्षात घेतोय की जून पासून काय काय झालं होतं हे जर आपल्या लक्षात आलं तर आपल्याला पुढची पावसाची स्थिती समजेल. जून मध्ये सांगितलं होतं 92% पाऊस, पडला 40%. जुलैत सांगितला होता 90%, पडला साधारणपणे 95%. पण लक्षात घ्या, जुलैत जरी चांगला पाऊस असला तरी तो फक्त घाटमाथा, कोकण किनारपट्टी आणि विदर्भातल्या जिल्ह्यात पडलाय. पण महाराष्ट्रातले बरेचसे भाग हे अजूनही पाण्यासाठी आसुसलेले आहे. मग ही तूट भरून निघेल का? मग खरंच पाऊस येणार का? तर याविषयी सरकारनं एक महत्वाचा रिपोर्ट जारी केला आणि त्या रिपोर्टमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांसाठी एक धोक्याची सूचना देण्यात आली. तर आता याविषयीचीच माहिती एका पत्रकात देण्यात आली आहे. तर लक्षात घ्या, सुपर एल निनो आता पुन्हा एकदा जागा झालाय, जो आता महाराष्ट्राला दणका देतोय. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या त्यांची पिकं राहणार की जळणार, हा महत्वाचा प्रश्न आता निर्माण झालाय. पण हवामान तज्ज्ञांनी सांगितलेल्या माहितीनुसार एका जिल्ह्यांची यादी समोर आली, ज्या जिल्ह्यामध्ये यावर्षी कुठल्याही प्रकारचा पाऊस पडला नाही. जेवढा पडला तेवढाच. प्यायच्या पाण्याचे देखील प्रॉब्लेम होऊ शकतात. त्या लिस्ट मधला पहिला जिल्हा आहे बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा धोका निर्माण होतोय. त्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये देखील अक्षरशः शेतीचं पाणी सोडा, पिण्याच्या पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यानंतर जालना जिल्ह्यामध्ये देखील रेकॉर्ड कमी पाऊस झालाय. त्यानंतर सांगली जिल्ह्याचा जो बराचसा भाग आहे त्याच्यामध्ये देखील पाण्याचं दुर्भिक्ष निर्माण होईल. त्यानंतर सोलापूर जिल्ह्याचा प्रचंड मोठा भाग, त्यानंतर अहिल्यानगरचा मोठा भाग याच्यामध्ये भरडला जाण्याची शक्यता. त्यानंतर धुळे आणि जळगावचा जो भाग आहे तिथे जरी अतिवृष्टी वाटत असली तरी तिथून पाऊस आता निघून जातोय, कारण की एल निनोने ढग पळवले आहे. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ही आहे की हे जे सगळे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये पाऊस कमी होणार आहे. तर तो पावसाचा जो खंड आहे तर तो आतापासून चालू होतोय. तर तो साधारणपणे 20 ऑगस्ट पासून पावसाचा खंड आपल्याला पाहायला मिळू शकतो, ज्यामुळे पाण्याची ऐतिहासिक टंचाई निर्माण होण्याची शक्यता. ज्यामुळे शेतकऱ्यांनी अजूनही पेरणी केलेली नाहीये, त्यांनी ती पेरणी करा आणि साधारणपणे ते अंदाज घेऊन पेरणी करण्याचे आदेश देण्यात आले. तर अशी काही तज्ज्ञ शेतकऱ्यांना माहिती दिली. तर या माहितीवर तुमचं काय मत आहे? तुमच्या जिल्ह्यात आतापर्यंत किती टक्के पाऊस झाला? कोणत्या जिल्ह्यातून तुम्ही हा व्हिडिओ पाहताय? नक्की कमेंट करा. चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा. धन्यवाद.